नमस्ते. आपली जी काही सीसॅटची पहिली टेस्ट आहे, यातले मॅथ्स रिझनिंगचे 25 प्रश्न आज आपण डिस्कस करतोय. बघा, पहिले 5 जे आहेत, त्याच्यामध्ये 51 ते 55 हे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स आहेत. ते काही मी डिस्कस करत नाही. 55 ते 80 हे प्रश्न आपण वेगवान डिस्कस करूयात. काय प्रश्न आहे बघा इथे. सगळ्यांनी प्रश्न वाचलेलाच असेल, सोडवलं असेल. एक रक्कम वार्षिकरित्या आकारल्या जाणाऱ्या चक्रवाढ व्याजाने गुंतवल्यास 3 वर्षामध्ये ती स्वतःच्या 1.728 पट होते. तर व्याजाचा वार्षिक दर काय असेल? अतिशय सोपा प्रश्न आहे. सुरुवातीला असं वाटतं की अशा पद्धतीचा आपण प्रश्न सोडवला नाहीये. तर मग हा अवघड आहे की काही? पण बेसिक माझं असं सांगणं आहे तुम्हाला, की अशा पद्धतीचे प्रश्न असेल तर बेसिक कधीच सोडायचं नाही. बेसिक काय आहे? जर रास आपण चक्रवाढ व्याज दरामध्ये काढू, तर ती रास काय असते सांगा बरं? पी गुणिले 1 अधिक आर भागिले आणि हा कंसाचा टी. तर इथं जर आपण बघितलं तर स्वतःच्या किती पट झाली आहे? 1.728 पट झाली आहे. तो 1.728 पट पीच्याच झाली आहे. बरोबर? आणि ही पी आहे 1 प्लस आर आपल्याला काढायचा आहे भागिले 100 आहे आणि किती वर्षात सांगितलंय सांगा बरं? टी किती आहे? 3 वर्षाचं. तो ह्या पीला हे पी कॅन्सल होईल. आता बारकाईने बघा बरं काय दिलंय हे नेमकी गोष्ट. तुम्हाला मी बऱ्याचदा माझ्या लेक्चरमध्ये हे सांगत असतो, की तुमच्या आर-आर-डी फार स्ट्राँग असायला पाहिजे. जर आर-आर-डी तुमच्या पक्क्या असतील, तर हा लगेच सुटणारा प्रश्न आहे बघा. मला सांगा इथं काय आहे? क्यूब आहे. म्हणजे जर मला दोन्ही बाजूचा क्यूब घ्यायचा झाला, तर ही कुठल्यातरी संख्येचा क्यूब असणार आहे. लक्षात येतंय? समजा उदाहरणासाठी जर आपण बघितलं, तर 10चा क्यूब आपल्याला माहिती आहे 1000 आहे. 11चा क्यूब पण मी बऱ्याचदा करून घेतलाय. किती आहे? 1331 आणि तसं 12 म्हणजे शेवटी 2 आहे. 2चा घन काय होतो? 8 म्हणजे 12च्या संबंधित काहीतरी आहे. 12चा क्यूब आहे का नाही हे लगेच तपासून तुम्ही बघा. 12 12 चोक 48, 4 हातचे आले 12 चोक 48 आणि 4 52, 5 हातचे आले 12 एके 12 आणि 4 17. बरोबर आहे. तो जर मी ह्या दोन्ही बाजूचा क्यूब रूट घेतला, तर काय येईल मला सांगा बरं? हे 3 आहेत 3. बरोबर आहे. क्यूब रूट घेतल्यामुळे काय होईल? 1.2 येईल. एकच राहील. बरोबर 1 अधिक आर भागिले 100 कारण दोन्ही बाजूचा काय घेतला? क्यूब रूट घेऊया. तो क्यूब रूट घेतल्यानंतर आता हे 1 जे आहे तिकडे गेल्यानंतर काय होतील? वजा होतील. 1.2 वजा 1 बरोबर आर भागिले 100. तो राहिले किती? 0.2 ना? 0.2 हे खालचे 100 तिकडे गुणाकारात आल्यावर काय होतील? तो दिलेला ऑप्शन आहे का सांगा? किती टक्के आलं? 20%. काय अवघड आहे गणितामध्ये सांगा बरं? फक्त नवीन गणिताचं नवीन पण हेच अवघड वाटतं आपल्याला, की अशा पद्धतीचे एक्झाम्पल जर सोडवले नसतील, तर हे कदाचित थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतं. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर आहे. सिंपल फक्त बेसिक्स तुमचं स्ट्रॉंग असेल, तर त्या बेसिक्सच्या जोरावर हे प्रश्न सोडवता येतात. पुढचा अतिशय सोपा आणि सिंपल असलेला प्रश्न अक्षरे आणि चिन्हांनी मिळून बनलेली खालील शृंखला विचारात घ्या. बरं आता अक्षरांच्या ताबडतोब नंतर चिन्हे कधी येतील? सिम्बॉल इमिडिएटली आफ्टर लेटर्स. बरं. आता जर मोजले तर अक्षरानंतर चिन्हे म्हणजे सिम्बॉल्स हा पहिला झाला. ए नंतर हा 1, त्याच्यानंतर 2, नंतर नंतर 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तो 8 हे तुमचं उत्तर आहे. किती वेळ लागेल ह्याला सोडवायला? एखाद्या क्वेश्चन मध्ये होऊ शकतं, जास्त वेळ लागेल. असाही आपल्याला सीसॅट जर बघितलं तर कंबाईन सारखं एकदम 20-20 सीन नाहीये हा. बरोबर आहे. तर वेगात आपल्याला सोडवण्यासाठी पण वेळ राहतो इथं बऱ्याचदा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 2 तोट्या इथे थोडासा जरा मराठीतल्या ह्याच्यात जरा गडबड कदाचित विद्यार्थ्यांना वाटली असेल. पण वाचूयात आणि इंग्लिशमध्ये आणि मराठीत कंपेअर करून हा प्रश्न सोडवता येतोय का बघूया. 2 तोट्या एका टाकीस अनुक्रमे 18 तास आणि 12 तासात भरू शकतात. तर दोन्ही तोट्या सकाळी 6 वाजता उघडल्या तर बरोबर दुपारी 2 वाजता टाकी पूर्ण भरली जाण्यासाठी एक तोटी किती वाजता बंद केली पाहिजे? आता मुद्दामून मी
कोणती स्पेसिफिक तोटी असं मी बोललो नाही. इंग्लिशमध्ये मात्र हे दिले बघा. ऍट व्हॉट टाइम शुड वन टॅप बी क्लोज्ड. दोन पैकी एक कोणता बंद करावा जेणेकरून हे किती वाजता होईल? 2 वाजता टाकी भरली जाईल. तो याच्यासाठी एलसीएम मेथड आहे आपली. तो काय करणार? ए ही टाकी आहे, बी ही टाकी आहे. ए या टाकीने 18 तासात भरलं जातं, बी या टाकीने 12 तासात भरलं जातं. दोघांचा एलसीएम किती येईल? मोठ्याचा पाडा म्हणायचा एलसीएम काढताना 18 एके 18, 18ला 12ने भाग जात नाही, 18 दुनी 36. तो टाकीची क्षमता आहे 36 लिटरची मित्रांनो. तो एका तासात दोन्ही टाक्यांची दोन्ही नळांची कामं आपण बघूयात. ए नळ किती भरेल एका तासात? 36/18 म्हणजे 2 लिटर भरेल. ओके, 36/18 2 लिटर भरेल. बी किती भरेल? 36/12 म्हणजे 3 लिटर भरेल एका तासात. एका तासात पर अवर. हे आहे पर अवर, राईट. जर एका तासात एवढं भरलं जाते, दोन्ही नळ किंवा दोन्ही टॅप सुरू केले एकाच वेळेस, तर काय होईल बघा. दोन्ही हे 5 लिटर एका तासात भरतील. इट राईट? जर एका तासात 5 लिटर भरतील तर आपल्याला टोटल काय विचारलंय? 2 वाजता भरायचंय. म्हणजे ऑप्शन जर आपण बघितले तर ऑप्शनचा इथं वापर करता येतो का बघा. 6 वाजले, सॉरी 6 वाजता सुरू केली. इथं किती वाजलेले? दुपारी 12. मला सांगा सकाळी 6 दुपारी 12 तास किती झाले? एका तासात दोन्ही नळ भरतायत 5 लिटर. 6 तासात किती भरतील? 6 पंचे 30 लिटर भरतील. आता ऑप्शनचा वापर केला. आता कुठला तरी एक बंद करायचा आहे. एक बंद करायचा आहे आणि तो जर बंद केला तर बरोबर 2 वाजता टाकी पूर्ण भरायला पाहिजे. टाकीची क्षमता किती लिटरची आहे आणि किती भरायचं राहिलंय? भरून किती झाले? 30. तो 36. या दोघातला जर गॅप काढला तर किती आहे? 6 लिटर. म्हणजे कोणता नळ बंद केला पाहिजे सांगा बरं. एक नळ एका तासाला 3 लिटर भरतोय, दुसरा 2. समजा हा नळ बंद केला, कुठला? पहिला नळ बंद केला तर राहिलेल्या 2 तासात तो भरेल आणि 2 वाजता बरोबर टाकी भरेल. तुम्ही म्हणाल सर बी बंद करू का? समजा बी बंद केला तर अजून 3 तास लागतील भरायला. म्हणजे 3 वाजता टाकी भरेल, पण आपल्याला भरायची किती वाजता? 2 वाजता. आणि बाकीचे ऑप्शन्स 12च्या नंतरचे आहेत सगळे. तो काय होणार आहे या केसमध्ये? आपल्याला ए टॅब जो आहे ए चालू ठेवा, ए टॅब बंद करणार आपण किती वाजता? 12 वाजता करणार. बघा हा अतिशय वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे बघा. वेगळ्या लेवलला वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे. इथं ऍडजस्टमेंटला स्कोप आहे. तो दुसरा कोणताही टॅब बंदच करता येणार नाही 12च्या अगोदर. ऑप्शन्स तसे दिलेले नाहीत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? दुपारी 12 वाजता. समजतंय का सगळ्यांना? बघा दुपारी 12 पर्यंत दोन्ही टॅप चालू ठेवले तर 2 आणि 3 एका तासात 5 भरतात. 6 तासात 30 लिटर भरून होईल आणि 6 तासात 30 लिटर भरून झाल्यावर 6 लिटर भरायचं राहिलंय. तो टॅप कुठला बंद करणार? ए टॅप बंद करा. राहिलेले 2 तासामध्ये 3 आणि 3 किती करेल? 6 लिटर भरेल. म्हणून संपूर्ण टाकी दुपारी 12 वाजता भरेल आपल्याला ठरलेल्या दिलेल्या कंडिशन प्रमाणे. म्हणून याचं उत्तर काय पाहिजे? ऑप्शन नंबर 1. चला पुढचा प्रश्न घेऊयात. एका रेल्वे गाडीचा वेग 900 किलोमीटर प्रति तास आहे आणि तिची लांबी 550 मीटर आहे. त्या रेल्वेला 450 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती सेकंद किंवा किती वेळ लागेल? तो जर टाइम आपल्याला काढायचा असेल तर टाइमचा बेसिक फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि या केसमध्ये जे काही डिस्टन्स दिलेलं असतं ट्रेनचं आणि प्लॅटफॉर्मचं, या दोन्ही डिस्टन्सची काय करणार आपण? बेरीज. तो डी किती आला? 550 अधिक 450 भागिले स्पीड किती दिलाय? 90. पण हे मीटरमध्ये आणि हे कशामध्ये? 518 करावं लागेल. 518 ने. तो हे टोटल किती आलं सांगा बरं? 500 इकडे टाकलं तर 500 अधिक 500 1000. 1000 भागिले 90 गुणिले 5 आणि खालचे जे 18 आहेत ते वरती जातील. या शून्याला हा शून्य गेला, 9 ने भाग दिला, 9 दुनी 18, 5 एके 5, 20 चा भाग लागला आणि 20 दुनी किती सेकंद लागतील? 40 सेकंद लागेल मित्रा. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. समजतंय? तो सिंपल क्वेश्चन होता. दिलेल्या ज्यावेळेस ट्रेनचे एक्झाम्पल्स असतील, जेवढ्या काही लांब्या दिलेल्या असतील त्या सगळ्या लांबींचा आपण काय करतोय? बेरीज करतोय आणि त्याला डिवायडेड बाय स्पीड करतोय. स्पीडचं कन्व्हर्जन इथं महत्वाचं मीटर पर सेकंड मध्ये. पुढचा प्रश्न बघा.
अतिशय चांगला प्रश्न आहे. ए आणि बी या दोघांच्या वयाची सरासरी दिली आहे. तो या दोघांचं वयाची बेरीज काढूयात. तो इथं मी बेरीज लिहितो. सरासरीचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. काय सरासरी बरोबर काय दिलेली बेरीज असेल, एकूण बेरीज वयाची बेरीज भागिले एकूण संख्या, हे एकूण लोक जेवढी आहेत. तो बेरीज काढायची असेल तर काय सरासरी गुणिले दिलेली व्यक्ती. ओके, किती लोक दिल्यात ए आणि बी. सो ए आणि बी हे दोन लोक आहेत. सो दोन लोकांची सरासरी 40 आहे. सो 40 दुनी 80. दोघांच्या वयाची बेरीज किती आली 80. गुणाकार करतो आपण जेवढी लोक आहेत. बी आणि सी चं काय होईल सांगा मला. बी आणि सी 55 आहे. 55 गुणिले 2 करणार 110. आणि सी आणि कोण आहे ए आणि सी आहे. ए आणि सी चं किती दिलंय सांगा 60 आहे. 60 गुणिले 2 करणार. गुणिले 2 का करणार तर ए आणि बी, बी आणि सी हे दोन दोन व्यक्ती आहे. तो या सगळ्यांच्या बेरीज केली तर ए 2 वेळा आलाय, बी 2 वेळा आलाय, सी 2 वेळा. म्हणजे काय 2 कंसात ए अधिक बी अधिक सी. थोडक्यात काय आलं 2 ए अधिक 2 बी अधिक 2 सी. 2 बाहेर काढलं. तो यांची बेरीज केली 120 आणि 80 केलं तर होतात 200. 200 आणि 110 310. 310 2 ने भाग दिला 310 ला तर काय कशाचा भाग लागेल बघा 155. 155 आले. आता बघा इथं फार बारकाईने आणि व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. काय दिलंय तर तिघांपैकी सर्वात मोठ्या व्यक्तीचं वय काय असेल मला सांगा बरं. तिघांपैकी कोणत्या व्यक्तीचं या तिघांची बेरीज किती आली 155. आता 155 मध्ये समजा जर आपण बीसी टाकला, बीसी दिलाय 110 वजा केलं तर कमीच येईल बरोबर. नंतर तुम्ही टाकला काय टाकला एबी टाकला तर सी मोठा येईल. बघा जी बेरीज आहे, जी बेरीज लहान आहे बरोबर आहे, जी बेरीज लहान आहे ती जर वजा केली तर मोठं वय निघेल. म्हणजे सी काय येईल, सीचं वय काय येईल 80 वजा करा 155 वजा 80 केलं तर काय येईल 5 15 तून 6 75. बाकी सगळ्यांचं करून बघा. म्हणजे किंमत तुम्हाला जर वेळ घालवायचा असेल तर घालवा बिंदास खुशाल, काही अडचण नाही. कमी बेरीज आहे, कमी बेरीज जर या टोटल मधून वजा केली तर मोठ्याचं वय निघणार आहे. हे त्यातलं लॉजिक जर वेळ वाचवायचा असेल. वय किती आलं मोठी व्यक्ती 75 वर्षाची आली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. अतिशय जबरदस्त प्रश्न आहे. किती जणांना हा सोडवता येतोय बघूयात. मागच्या राज्यसेवेलाही अशाच स्वरूपाचा एक प्रश्न आला होता म्हणून त्यावर आधारितच प्रश्न टाकला. कधी बघा ऑप्शन बारकाईने बघा. हा प्रश्न सोडवायच्या आधी ऑप्शन बघा. ऑप्शन मध्ये काय दिलंय वर्गमुळात 3 दिलंय. म्हणजे बेरजेमध्ये काही आलं तरी वर्गमुळात 3 येणार आहे. ओके, मग वर्गमुळात 3 येण्यासाठी आतल्या संख्येला 3 ने भाग जातोय का बघा बरं. आतल्या संख्येला 3 ने भाग जाऊन वर्ग संख्या त्यात तयार होते का बघा. तो दिलेले एक्झाम्पल 3/8 गुणिले वर्गमुळात बघा 3 ने भाग द्या. 3 गुणिले काय येईल 3 × 18 3 × 12 म्हणजे 64 आलं. 64 बाहेर काढता येईल. प्लस 5/7 वर्गमुळात 3 ने भाग द्या. 147 ची फोड 3 × 12 2 राहिले 3 × 9 = 27 म्हणजे 49 अधिक वर्गमुळात 3 सॉरी 103 आणि वर्गमुळात काय येईल 3 गुणिले 9 येईल. 3 गुणिले 9. आता बघा हे बाकीच्या सगळ्या वर्ग संख्या त्या बाहेर काढता येतील. तो पुढे जर आपण बघितलं 3/8 गुणिले 8 वर्गमुळात 3 अधिक 5/7 इथं 7 बाहेर काढलं 7 वर्गमुळात 3 अधिक 1/3 गुणिले 3 वर्गमुळात 3. आता ह्या 8 ला 8 कॅन्सल, 7 ला 7 कॅन्सल, 3 ला 3 कॅन्सल. तो 3 वर्गमुळात 3 अधिक 5 वर्गमुळात 3 अधिक 1 वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 कॉमन घेऊ शकतो का आपण किंवा 3 अधिक 5 अधिक 1 किती येईल बघा 9. तो वर्गमुळात 3 जरी कॉमन घेतलं तरी कंसात काय राहतंय बघा 3 अधिक 5 अधिक 1. 3 अधिक 5 अधिक 1 काय येईल बघा फायनल 3 आणि 5 8 आणि 1 9. सो 9 वर्गमुळात 3 आहे का ऑप्शन. तो इथे ऍडजस्टमेंट करताना राज्यसेवा सीसॅट मागच्या वर्षी असाच प्रश्न आलाय. घरी जाऊन तो PYQ चा प्रश्न पहिला सोडवा. ओके, आणि तो
सोडून बघा तुमचं उत्तर बरोबर येतंय का, आयोगाने दिलेलं उत्तर आणि तुमचं. 8 इथं काय राहिलंय, माझी ट्रिक काय होती की इथं वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 3 आहे. तर वर्गमुळात 3 ऍडजस्ट करून किंवा 3 ने भाग देऊन कुठली संख्या निघते, वर्ग संख्या निघाली तर त्याला वर्गमूळ आपल्याला काढता येतं. तो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. परम्युटेशनचा क्वेश्चन आहे हा. काय सांगितलंय आपल्याला बघा बारकाईने. 0 बरं का, हा 62 नंबरचा प्रश्न आहे, नाही तर हे 2 पण त्यात पकडा. 0, 3, 4, 7, 8, 9 या अंकाच्या साहाय्याने कोणत्याही संख्येमध्ये अंकाची पुनरावृत्ती न करता किती 2 अंकी संख्या बनवता येईल? किती अंकी बनवायचे? 10 सेकंदात उत्तर काढूयात. मोजा संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 6च्या 6 संख्या वापरू शकतो का इथं? नाही वापरू शकत, कारण 0 आहे. 0 जर इथं घेतली तर 2 अंकी संख्या येणार नाही. तो 0 सोडून मोजा. 1, 2, 3, 4, 5. 5 संख्या वापरू शकतो. पण इथं 0 वापरता येईल. पुनरावृत्ती करायची नाही म्हणून ह्या 5 पैकी एक कुठला तरी इथं वापरलाय, राहिल्या 4. पण 0 इथं परत वापरता येतोय, म्हणजे हे किती झाल्या 5. यांचा फक्त गुणाकार करा. 5 5 एकूण अशा 25 संख्या बनवता येतील. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर असेल. समजतंय? समजा जर 0 नसता इथं 1, 3, 4, 7, 8, 9 तर मग किती आले असत्या सांगा? मग किती आले असत्या? तो इथं काय केले असतं? 0 नाही, म्हणजे आता या 6 पैकी कोणत्याही 6 घेऊ शकतो आणि एक वापरलाय, कारण पुनरावृत्ती करायची नाही म्हणून काय करणार? एक कमी करणार. सो 6 पंचे अशा 30 संख्या होतील. कधी? जर इथं 0 नसेल तर. आणि पुनरावृत्ती करा असा शब्द असेल तर काय येईल? पुनरावृत्ती करून तुम्ही हे करू शकता. तर म्हणजे इथं 6 आहे, हे पण परत 6 वापरलेले परत वापरता येईल. मी नंतर दिलेल्या गणितात 36 येतील. या गणितात किती येतील? 5 आणि नंतर 6 येईल. 6 पंचे 30. बघा हे 3 वेगवेगळी एक्झाम्पल्स इथं मी एकाच गणितात घेतली आहेत. आय होप ते कळाले असतील. कळाले नसतील तर व्हिडिओ परत परत बघा, म्हणजे कळतील. पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. हा सीआरचा प्रश्न आहे. मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगितलेले की हे सीआरचे प्रश्न एमपीएससी कुठून उचलते. तो याचा इंटरनॅशनल सोर्स आहे. किंवा कॅटच्या एक्झाम मधून पण थोडेफार उचललेत, पण मॅक्सिमम क्वेश्चन्स हे वेगवेगळ्या जे काही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे एक्झाम होतात, जीमॅटचे एक्झाम्स होतात, तिथून हे प्रश्न एमपीएससी उचलते. आणि बऱ्याच वेळा मी अगदी ओळ टू ओळ सांगितलेला आहे की हा प्रश्न कुठून आलाय. चला, अशा पद्धतीचा प्रश्न असेल तर बघा काय आहे. वाढत्या प्रदूषण पातळीमुळे शहरातील लोक आरोग्य संकटाचा सामना करीत आहेत. गृहीतके. आता ह्या ॲझम्पशन रिलेटेड हे दिलेलं जे विधान आहे, या विधानाच्या पाठीमागं कोणतं गृहीतक असेल, कोणती लाईन अशी पकडली त्यामुळे हे विधान केलेले स्टेटमेंट. बघा स्टेटमेंट काय? प्रदूषणामुळे काय झाले, लोक काय करत आहेत? आरोग्य संकटाचा सामना करीत आहेत. याचा अर्थ प्रदूषण आणि आरोग्य काहीतरी संबंध असेल, हे गृहीत धरलेले. मग ते कुठलं गृहीतक असेल? बघा, आरोग्य संकट थेट प्रदूषणामुळे उद्भवते, होऊ शकतं का? किंवा दुसरं वाचा, आरोग्य संकटाचा आणि प्रदूषणाचा काहीही संबंध नाही. पहिलं जर विधान खरं असेल तर त्याला सपोर्ट करणारं विधान काय असेल? हेच असेल. आरोग्य संकट थेट प्रदूषणामुळे काय होतं? उद्भवतं. हे गृहीतक त्याच्यामध्ये धरले. दुसरं गृहीतक असतं तर वरचं स्टेटमेंट होऊच शकलं नसतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? कुठलं गृहीतक आहे? तो गृहीतक ए हे काय आहे? अंतर्निहित आहे. समजतंय का? गृहीतक ए हे अंतर्निहित आहे आणि गृहीतक बी येणार नाही त्याच्यामध्ये. समजतंय? सो दिस इज द ॲझम्पशन बेस्ड. आणि हा सीआरचा प्रश्न आहे बघा. आता हा प्रश्न वाचता येतोय का नाही तुम्हाला? तुम्ही चेक करा. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून मांसासाठी पशुपालन, म्हणजे काय होतं की ॲग्रिकल्चरल फार्मिंग एक असतं आणि दुसरं काय असतं? ॲनिमल फार्मिंग नावाचा एक कन्सेप्ट आहे. ॲनिमल फार्मिंग कशासाठी केलं जातं? आपल्याकडची कन्सेप्ट वेगळी, पण वेस्टर्न थॉट प्रोसेसमध्ये कन्सेप्ट वेगळी. हा वेस्टर्न एरियामधून घेतलेला प्रश्न आहे. आपल्याकडे पशुपालन हे दुधासाठी केलं जातं, पण परदेशामध्ये हे पशुपालन कशासाठी करतात? मांसासाठी करतात. त्याला ॲनिमल फार्मिंग म्हणतात, बरोबर? मीट इटिंगसाठी लोक. तो मांसासाठी पशुपालन आणि पिकांची सेंद्रिय शेती करून पर्यावरण सुधारते, बरोबर? तो परंतु हे पुरेसे खरं नाहीये. हे स्टेटमेंट बघा, इथं टर्न मारलाय त्यांनी.
पूर्णपणे शाकाहारी शेती करणे श्रेयस्कर ठरेल. शाकाहारी शेती म्हणजे व्हेजिटेरियन फार्मिंग, म्हणजे ॲनिमल वगैरे हे पाळायचे नाहीत का मांस खाण्यासाठी, असं त्याचं म्हणणं आहे. शेतातील प्राण्यांना दिला जाणारा 90% भाजीपाला किंवा शेतचारा त्यांच्या उष्मांकासह कॅलरीफिक व्हॅल्यू थेट हस्तांतरित होतो. जनावरांना पिके किंवा चारा खायला घालून त्यांचे मांस खाण्याऐवजी थेट शेतातील अन्नधान्य जर माणसांनी खाल्लं तर अन्नधान्यासाठी बरीच प्रमाणात कमी जमीन लागेल. बरोबर. तो उर्वरित जमीन त्यांच्या ऐतिहासिक स्थितीत म्हणजेच मिश्र पानझडी जंगलामध्ये परत आणता येईल, ज्यांची ग्रामीण भागात सर्वात जास्त आवश्यकता आहे. वरील युक्तिवादाचा खालीलपैकी कोणता मुख्य निष्कर्ष सर्वोत्तमपणे व्यक्त करतो? बघा, आता या प्रश्नाला डील करायच्यासाठी ज्यांना मराठीत वाचायला अडचण आहे त्यांनी इंग्लिश मधून वाचा, की ऑर्गॅनिक फार्मिंग लोकांचं काय मत आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग हे फक्त माणसाच्या ह्याच्यासाठी नाही, ऑर्गॅनिक फार्मिंग करून पशूंना पण चारा ऑर्गॅनिक पद्धतीचा द्यायचा आहे. बरोबर आहे. हा ऑर्गॅनिक पद्धतीचा चारा जर त्यांना दिला तर मग सेंद्रिय शेती होईल आणि त्यांनी प्रदूषण वगैरे कमी होईल, असं त्यांचं म्हणणं आहे इथं. बरोबर. पर्यावरण सुधारते असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे काय म्हणतात की हे चुकीचं आहे. कारण समजा आता मी उदाहरण देतो याचं समजावून सांगण्यासाठी. समजा एका गावामध्ये 10,000 लोक आहेत आणि 10,000 लोकांना असं पकडा की 500 एकर शेती लागते. बरोबर. 10,000 पैकी बरेच समजा लोक जर मांस खाणारी असतील तर मांस खाण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला पशुपालन करावं लागेल आणि त्या पशुपालनासाठी काय करावं लागेल, चारा बनवावा लागेल आणि तो चारा बनवण्यासाठी 10,000 समजा 1,000 एकर शेती पुरणार नाही. तुम्हाला पशुपालनासाठी चारा निर्माण करण्यासाठी अजून 2-3 हजार एकर शेती लागेल. मग तुम्ही काय करणार, जंगल तोडणार आणि मग त्या 2-3 हजार एकरचा चारा यांना देणार, कुणाला, पशूंना देणार आणि पशूंची कत्तल करून ते मांस खाणार. म्हणजे फायनली 1000 लोकांचंच पोट भरणार किंवा 10,000 लोकांचंच पोट भरणार. पण त्यासाठी 4,000 एकर शेती वाया जाते. म्हणून ते काय म्हणतात, पशुपालन आणि त्याचं मांस खाण्याऐवजी तुम्ही काय करा, डायरेक्ट शेतामध्ये काय करा, अन्नधान्यच पिकवा. म्हणजे जास्त शेती वाया जाणार नाही, कमीत कमी जमीन लागेल. इथं अन्नधान्यासाठी कमी प्रमाणात जमीन लागेल. म्हणून मग या दृष्टिकोनातून कोणता निष्कर्ष निघेल, कन्क्लुजन, सेंद्रिय शेती पर्यावरण सुधारते. इथं पण सेंद्रिय शेती केली जाते ना, पशुपालनासाठी पण सेंद्रिय शेती. पण या पॅराग्राफ मध्ये असं सांगितलं त्याने पर्यावरण सुधारतं हे पुरेसं खरं नाही, त्यामुळे या निष्कर्ष निघणार नाही. दुसरा, पूर्णपणे शाकाहारी शेती करणे कधीही श्रेयस्कर राहील. शाकाहारी शेती म्हणजेच काय, अन्नधान्य पिकवलं पाहिजे शेतात. व्हेजिटेरियन इंग्लिश मधला शब्द तसा घेतलाय आपण, काय इथं, इट वुड बी प्रेफरेबल टू हॅव टोटली व्हेजिटेरियन ऍग्रिकल्चर. म्हणजेच काय, अन्नधान्याची शेती करा तुम्ही, पशुपालनासाठी शेती करू नका. तो हे निष्कर्ष निघेल. आता तिसरं वाचू आपण. पूर्णपणे शाकाहारी शेतीमुळे कीटकनाशकांची गरज कमी होईल. कीटकनाशक वगैरे ह्याचा वापरलाच नाही इथं. जर आपण थेट शेतातील अन्नधान्य मांसाऐवजी खाल्ले तर लागवडी खालील कमी जमिनीची आवश्यकता असेल. आता हे काय म्हणू शकतो आपण, हा कन्क्लुजन आहे. हे दिलेलं हे कन्क्लुजन आहे आणि इथं काय दिलंय, अन्नधान्य खाल्ले तर लागवडी खाली जमिनीची आवश्यकता असेल. पण हे स्टेटमेंट तशा अर्थाने बरोबर आहे, हे आणि हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. पण मेन जे त्यांनी आर्ग्युमेंट केले, या आर्ग्युमेंटचा निष्कर्ष जर आपण बघितला तर हा आहे 2 नंबरचा. हा चौथा येणार नाही. चौथा आणि दुसरा सारखाच वाटतो. पण पर्यावरण सुधारणे किंवा फायदा कशाचा आहे, पूर्णपणे व्हेजिटेरियन ऍग्रिकल्चरची चर्चा इथं केली, म्हणून ऑप्शन नंबर 2 तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. एका स्पर्धेत अनेक संघ सहभागी होतात. हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा आणि त्यापैकी प्रत्येक संघाला इतर सर्व संघासोबत एक सामना खेळावा लागतो. जर त्यांनी एकूण 66 सामने खेळले तर स्पर्धेमध्ये किती संघांनी भाग घेतला. तर याचा एक तुम्हाला फॉर्म्युला आहे बघा, n-(n-1) बरोबर काय, हे 66 आलं. बरोबर. तो ऑप्शन टाकून बघा, ह्याच्यात दिलेले 11 टाकलं तर 11 - 1 केलं तर 10, 10 आणि 11 110/2 केलं तर 55 येईल. म्हणजे हा 11 ऑप्शन गेला. 10 टाकलं तर किती येईल, 10 × 9 90/2 45 होईल. 12 टाकून बघा, 12 - 1 11 होईल. 12 × 11, सो 12 × 11/2 केलं तर हे किती येतं, 12, 6 आणि 11 = 66. सो दिलेलं उत्तर बरोबर होतं. आता बरेच जण काय करतात की हे इक्वेशन सोडवायचा प्रयत्न करतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन काढतात आणि त्यात वेळ जातो.
तो अर्ध इक्वेशन मांडायचं आणि अर्धा काय करायचं, ऑप्शनने सोडवायचा प्रयत्न करायचा. येते लक्षात? तो या पद्धतीचा फॉर्म्युला कुठे कुठे वापरता येतो? एकूण सामने, संघामध्ये होणारे एकूण सामने, त्याचबरोबर हँडशेक. एका सभागृहामध्ये 10 लोक जमली आणि एकमेकांची काय करतो, प्रत्येक जण हँडशेक करतो. सो हँडशेक साठी पण हाच फॉर्म्युला आहे. सो हा फॉर्म्युला लिहून घ्या सगळ्यांनी. हँडशेक आणि एकूण होणारे सामने, नंबर ऑफ मॅचेस. तो याचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 2 3 4 या प्रमाणात असलेल्या सर्वात मोठ्या 2 अंकी संख्यांची सरासरी किती असेल? आता बारकाईने मला सांगा, या दिलेल्या रेशिओ मध्ये सगळ्यात मोठा काय, कोणता रेशिओ आहे? 4. म्हणजे हे 4 काय रिप्रेझेंट करणार, सर्वात मोठी संख्या रिप्रेझेंट करणार. मला सांगा सर्वात मोठी 2 अंकी संख्या काय येते? 99 येईल. समजा जर मी ही तर 99 घेतली तर 99 आणि 4 यांचा संबंध आहे का? 4 ने 99 ला भाग जातो का? नाही. 98 ला भाग जातो का बघा? नाही. 97 ला जाईल का? नाही. 96 ला जाईल का? जाईल. म्हणजे ह्या 3 संख्या नसतील, कारण 4च्या पटीत पाहिजे. कितीने भाग जाईल? 24 शोक म्हणजे गुणक तुमचा काय आला? 24. 24 त्रिक 72 आणि 24 दुनी 48. तो 48, 72 आणि 96 अशा त्या 3 संख्या आल्या, या प्रमाणात असणाऱ्या. आता आपल्याला विचारलंय की यांची सरासरी किती असेल. यांच्यामध्ये जर गॅप सारखाच असेल आणि ह्या कॉन्झिक्युटिव्ह गॅपने जर ह्या संख्या असतील तर मधली संख्या सरासरी असते. तो ऍव्हरेज काय असेल? 72 असेल. ज्यांना नाही ह्या शॉर्टकटने सोडवायचे त्या बिचाऱ्यांनी काय करा, ह्या सगळ्यांची बेरीज करा, भागिले 3 करा. वेळ घालवायचा असेल तर त्या पद्धतीने करू शकता. तो नेक्स्ट क्वेश्चन, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, हा होमवर्कला एक प्रश्न देतो तुम्हाला. यातच सर्वात मोठ्या नाही, सर्वात लहान 2 अंकी संख्यांची सरासरी काय, हा प्रश्न होमवर्कचा. सर्वात लहान 2 अंकी संख्या, सर्वात लहान 2 अंकी संख्या. नाही तर सोडून देतो बघा, होमवर्क मध्ये कळणार नाही काय बरोबर आहे काय चुकीचं. सर्वात लहान अंकी 2 अंकी संख्या. आता हा सगळ्यात मोठा आहे, सो इकडचा घेणार का इकडचा घेणार? लहानवाला घ्यावा लागेल. तो इथं नाही घ्यायचं, इथं घ्यावा लागेल. सर्वात लहान 2 अंकी संख्या किती? 10. कितीचा भाग लागतो? 5चा. 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. आता गॅप कितीचा आहे? 10. 5 5चा. सेम गॅप असेल तर मधली संख्या सरासरी. सो सरासरी काय असेल त्या केसमध्ये? 15. ओके, कन्सेप्ट क्लिअर होत आहेत? नेक्स्ट परत एकदा हा जबरदस्त लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. रवीने एका पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर तेथून 8 परदेशी नाणी आणली आणि दिसायला समान असणाऱ्या या नाण्यांमध्ये एक नकली नाणं आहे. या नकली नाणं हे वजनाने इतर नाण्यापेक्षा काय आहे? कमी आहे, थोडंसं हलकं आहे. रवीकडे जर एक पारंपरिक तराजू आहे, पारंपरिक तराजू म्हणजे त्या वजनचा असतो, डिजिटल नाही. तर तराजूचा कमीत कमी वेळा वापर करायचा असेल तर नकली नाणे शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता सर्वात योग्य पर्याय असेल? आपण लहानपणी जे कोडं खेळायचो ना, तसलं कोड आहे बघा हे. असे प्रश्न येऊ शकतात. 2 वेळा वापर करून शक्य होईल का 8 नाणे? बघा काय होईल याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्याकडे 8 नाणी आहेत तर असंही तुम्ही करू शकता. 4 आणि 4 मोजली, 4 आणि 4 मोजली तर काय होईल? एक खाली जाईल, एक वर येईल. जे खाली गेले ते म्हणजे सारखं आहे, ओके म्हणायचं, त्यात काय डिफेक्टिव्ह पीस नाही. राहिलेल्या 4 मध्ये 2-2 केलं तर काय होईल? एक खाली जाईल, वर जाईल. वर गेलेलं म्हणजे डिफेक्टिव्ह पीस आहे, ते परत मोजलं आणि शेवटी म्हणजे 3 वेळा लागलं. 3 म्हणजे कमीत कमी 3 म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. पण ह्याच्यापेक्षा पण कमी वेळा करता येईल का? ह्याच्यापेक्षा पण कमी वेळा करता येतं आणि ती मेथड सांगतो. कमी म्हणजे काय असेल? 2 वेळा. आता 2 वेळा कसं तुम्ही बघा. या क्वेश्चन मध्ये समजा तुम्ही 6 नाणी बाजूला काढली आणि 2 नाणी बाजूला काढली तर इकडं 3 मोजणार, बरोबर. ह्या 2 नाण्यामध्ये 1 आणि 1 जर इकडं डिफेक्टिव्ह पीस असेल तर लगेच सापडेल, एका ह्याच्यात ते सापडेल, बरोबर. एका ह्याच्यातच इथं सापडेल, कळतंय? पण मग या केसमध्ये काय होईल? या केसमध्ये काय करायचं? यांचा पहिल्यांदा वजन करायचं. जे डिफेक्टिव्ह असेल ते कुठेतरी वर जाईल आणि राहिलेल्या 3 मध्ये एक एकच नाण्याचं वजन करायचं. जर सारखं असेल तर राहिलेला डिफेक्टिव्ह पीस आहे
आणि जर इथं जर डिफेक्टिव्ह निघालं तर इथंच ओळख होईल. म्हणजे 2 वेळेतच तुम्हाला फाइंड आउट करता येते. कळतंय ना? 2 वेळेत करता येते. लक्षात येतंय का? समजा हा इकडचं परत एकदा सांगतो. काही विद्यार्थ्यांचं मत आहे की हे काही लक्षात येत नाही. समजा हे जे काही 6 नाणी आहेत, 6 नाणी जर हे 3 आणि 3 या पद्धतीने हे केले, तर ह्याच्यात डिफेक्टिव्ह असेल तर ह्या 3 पैकी 2च नाण्यांचं वजन केलं. म्हणजे इथं एकदा मोजलंय तुम्ही. जर हे डिफेक्टिव्ह पीस निघाल यातले 2च नाणी उचलायची. समजा ही 2 नाणी उचलली, ह्याच्यात एक जर डिफेक्टिव्ह असेल तर लगेच सापडेल आणि जे नसेल तर हे समान राहील. राहिलेले डिफेक्टिव्ह आहे. तो 2 वेळेतच तुम्हाला फाइंड आउट करता येईल. 2 टाइम्स यूज. तो या प्रश्नाचं बेस्ट आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 1. जर ह्याच्यात सापडलं तर मग एका वेळेतच निघेल. त्या 2 मध्ये असेल. ओके. तो या स्वरूपाचा हा लॉजिकली थॉट प्रोसेस आपला चेक करणारा प्रश्न आहे. खाली दिलेले विधान आणि गृहीतक काळजीपूर्वक वाचा. सर्वोत्तम पर्याय त्यातला निवडा. आधुनिक समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक महत्वाचा अधिकार आहे. याचा अर्थ एखाद्याचे मत काही असो, स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार असणे. कायद्याने सार्वजनिक मते हुकूम करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही देश लोकशाही म्हणून घेऊ शकत नाही. थोडंसं अरेंज करताना गडबड झाली. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी गृहीतक काय आहे पकडा. म्हणजे ह्याच्यात विधान काय केलंय, जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर त्या देशाने स्वतःला काय म्हणून घ्यावं? लोकशाही देश. म्हणजे ह्याच्यात काय आहे, स्वतःचं मत व्यक्त करण्याला इथं महत्व दिलंय. हे कन्क्लुजन आहे. कधी एखादा लोकशाही देश म्हणून घेऊ शकतो? लोकशाही देशामध्ये स्वतःचं मत एक्सप्रेस करता येत असेल तर तो लोकशाही देश असेल. हे दिलेल्या विधानात सांगितलं गेले. खालची आता मग ह्याच्यासाठी गृहीतक काय आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेहमीच लोकशाहीचा महत्वाचा भाग राहिलेले नाही. हे त्याचे कॉन्ट्रास्ट आहे. तो हे गृहीतक असू शकतंय का? नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेहमीच लोकशाहीचा महत्वाचा भाग काय राहिलेले आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीत महत्वाचं आहे. म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल त्या देशाला काय म्हणायचं? लोकशाही. म्हणून हे गृहीतक येईल इथं. तो काय येईल या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन नंबर 2 जे सांगता आपल्याला की गृहीतक बी हे तुमचं ह्याच्यातला सर्वोत्तम पर्याय असेल. 68 नंबरचा प्रश्न आपण सगळ्यांनी बघितला. कळाला का सगळ्यांना? 68 नंबरचा क्वेश्चन. पुढचा प्रश्न आपण बघूया. चला, अतिशय सिंपल आणि साधा प्रश्न आहे. बघूया किती जणांना हा प्रश्न सोडवता आलाय. विशिष्ट रकमेचे 2 वर्षाचे साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे सांगितले. साधे व्याज अनुक्रमे आणि चक्रवाढ व्याज 1500. तो जनरली आपल्याला वाटतं की ह्याच्यावरती हे म्हणजे हे 5% आहे की काय असं वाटतं. पण प्रश्न नीट न वाचण्याची मिस्टेक बरेच विद्यार्थी करतात. नीट प्रश्न वाचा. प्रश्न नीट वाचल्यानंतर साधे व्याज दिलंय आणि चक्रवाढ व्याज दिलंय. अनुक्रमे सांगितले. म्हणजे अनुक्रमे म्हणजे काय? हे आहे सिंपल इंटरेस्ट आणि हे आहे काय? कंपाऊंड इंटरेस्ट. किती वर्षाचं? 2 वर्ष. तो 2 वर्षाचे आपण मांडून घेतलं. तो इथं पी मांडला. पी काही दिलेला नाहीये. 2 वर्षाचं साधं व्याज किती आहे? 2 वर्षाचं 1000 आहे. म्हणजे एका वर्षाचं किती असेल? 500. हे दोन्ही मिळून होतं ना साधं व्याज. किती होईल हे? 1000 रुपये. ओके. तो आता मला सांगा चक्रवाढ व्याज मध्ये काय होतं? व्याजावरती व्याज लागतं आणि व्याजावरती व्याज किती आहे? 50. मला सांगा 500 वर 50 होते म्हणजे किती टक्के होते याच? 10%. सो आर काय पाहिजे मित्रांनो? 10%. सो इथंच उत्तर निघतं. वेगळं काय आणि वेळ घालवायची गरज नाही. याच्यात आणखी अजून एखादी स्टेप वरचा प्रश्न विचारला तर आपल्याला विचारतील याची मुद्दल शोधा. याच्यामध्ये मुद्दल किती असेल? किती असेल? याचे परत 10% असणार. सो कोणत्या संख्येचे 10% 500 आहेत? समजा या गणितावरून पण जर तुम्हाला कळालं तर असं करू शकतो. 500चे ज्यांना नाही हे शॉर्टकट लक्षात येत, 500चे x% बरोबर काय किंवा r% बरोबर किती आहे? 50 आहेत. तो 2 शून्याला 2 शून्य घालवले आणि r बरोबर काय आले? 50/5. तो हे 10 आले. ज्यांना हे शॉर्टकट नाही लक्षात आले त्यांच्यासाठी सॉल्व्ह केलं. मग मला सांगा जर 10% 500 आहे तर 100% किती? 5000. तो हा पुढचा प्रश्न आहे. हे या प्रश्नाचं उत्तर नाहीये. पण एक स्टेप वरचा प्रश्न विचारला तर काय उत्तर असायला हवं? म्हणून मी हे तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं. ओके. कळालं सगळ्यांना? इथं 5% हे करण्याची घाई होते विद्यार्थ्यांची. पण तसंच व्यवस्थित वाचून घ्या.
हे काय दिलेलं आहे, साधं व्याज 2 वर्षासाठी होतं, म्हणून त्याला स्प्लिट केलं आणि स्प्लिट केलेल्या पद्धतीने सोडवलं. बघा असा प्रश्न मागच्या राज्यसेवेला 2 प्रश्न होते बघा अशा स्वरूपाचे. काय, खालील पर्यायातील रिकाम्या जागी सर्वोत्तम पर्याय कोणता? ध्वनी तरंगाची ऊर्जा शोषून घेणारे घटक जर नसतील, बघा ध्वनी तरंग असे चाललेत आणि त्यांना शोषून घेणारा घटक नाहीये वातावरणात, तर काय होईल, ते तरंग पुढे समजा त्यांना अडवणारच नसतील तर पुढे जातील का नाही, अशा अर्थाने ते पुढे डॅश डॅश प्रवास करतात, परंतु ते तरंग जसे जसे स्रोतापासून पुढे जातात तशी त्यांची तीव्रता वाढेल कमी होईल, काय जे काय असेल मला सांगा. आता ऑप्शन बघू. ध्वनी तरंगाची ऊर्जा शोषून घेणारे घटक जर नसतील तर ते तरंग पुढे चिरंतन प्रवास करतात, म्हणजे कधीच ते थांबत नाही, असं असेल का? किंवा त्यांची तीव्रता त्यांना जर शोषून घेणार नसेल तीव्रता वाढत जाईल का? तर नाहीये. हे काय होईल, हे थोडंसं जरा डायसी वाटते, म्हणून ह्याला बाजूला ठेवलं. ध्वनी तरंगाची ऊर्जा शोषून घेणारे घटक जर नसतील तर ते तरंग पुढे कमी अंतर प्रवास करतील का? जर अडवणारच नाही तर कमी अंतर कसे प्रवास करतील? नाहीये, म्हणजे हा उडवला. तिसरा, स्थिर राहतील का? शोषून घेणारे जर नसतील तर स्थिर राहील का? त्यांची तीव्रता पण स्थिर राहील का? म्हणजे इथं वेगळं होईल. बरं आता इथं बघा, ध्वनी तरंगाची ऊर्जा शोषून घेणारे घटक जर नसतील तर ते तरंग पुढे अनिश्चित अंतर पार करतात आणि परंतु ते तरंग, आता इथं कसं परंतु न जे पुढे हे केलेलं आहे स्टेटमेंट त्याला थोडासा काय दिलाय, ब्रेक मारलेला आहे, बरोबर आहे. त्याच्या कॉन्ट्रास्ट उत्तर हे करायचा प्रयत्न केलाय. ते तरंग जसे जसे स्रोतापासून पुढे जातात तशी तशी त्यांची तीव्रता काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला. अनिश्चित अंतर इथं काय झालं माहितीये का, की मेन पेपरमध्ये पण जरा इथं टायपो एरर आला होता. या अनिश्चित अंतर नंतर इथं कॉमा पाहिजे होता. सो बऱ्याच विद्यार्थ्यांची वाचण्यामध्ये गडबड झालेली असू शकते. इंग्लिशमध्ये माझ्या मते बरोबर होतं, पण मराठीत इथं हा वेळ तेवढा भेटला नाही, सांगेपर्यंत पेपर प्रिंट झालेला होता. अनिश्चित अंतर असं पाहिजे होतं. अनिश्चित अंतर प्रवास करतात आणि जसे जसे पुढे जातात तशी ते त्यांची तीव्रता काय होते, कमी होते. सो याचं उत्तर काय पाहिजे, ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर पाहिजे. ओके. 71वा प्रश्न अतिशय जबरदस्त प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे, खाली दाखवल्याप्रमाणे एका घराच्या बाजूला घर मालकाने एक बाग विकसित केली आहे आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व कोण काटकोन आहे. हे सगळ्यात महत्वाचं, सगळे कोण कसे आहेत, काटकोन कोण आहे. तर त्या बागेच्या जागेचे क्षेत्रफळ दर्शवणारा पर्याय. आता गडबड अशी आहे की बाग जरा विचित्र आकाराची वाटते मला, तुम्हाला कशी वाटते जरा सांगा. आहे का नाही, बाग ही काय एकदम स्क्वेअर पण नाहीये, बरोबर आहे, स्क्वेअर नाहीये बाग. आणि मग अशा केसमध्ये काय करायचं, काय सोपं आहे. सगळे कोण काटकोन आहे म्हणजे हा पण काटकोन आहे. मी इथून असा एक लंब टाकला, असा एक लंब टाकला, आता माझा काय झाला, चौरस तयार झाला. झाला का? चौरस कितीचा आहे तयार होईल, चौरस नाही आयत तयार झाला, 35 35 आणि 40चा. सो हा जो आयत आहे या आयताला मी नाव देतो ABCD. ABCD या आयताचं क्षेत्रफळ काढलं, या आयताचं क्षेत्रफळ काढलं तर काय येईल सांगा. आयताचे क्षेत्रफळ L गुणिले B किती येईल, L गुणिले B 40 गुणिले 35 किती येईल, 35 शोक 1700 ना. हा 0 4 पंचे 20 2 हाचाल 4 त्रिक 12 1400 येईल. हा 4 त्रिक 12 आणि 2 बरोबर 140. 35 दोन्ही 70 आणि 35 शोक 170. आवाज येतोय बर. 1400 काय आलं, स्क्वेअर फीट आलं, बरोबर आहे. 1400 स्क्वेअर फीट आलं, हे कळतं का सगळ्यांना. आता माझा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला हे अंतर फाइंड आउट करता येईल ना. हे जर हे सगळे काटकोन आहेत, हा पण काटकोन आहे, म्हणजे लंब आहेत एकमेकांना. मला सांगा हा जो तयार होणारा इथला जो आहे ना, ह्याच्यामधून हा चौरस किंवा काय जे होतंय ते वजा केल्यावर मला मिळेल का नाही बागेचं क्षेत्रफळ, तर ते मला वजा करायचंय. कसं करता येईल मला वजा, बघा मी एवढं फक्त काढायचा प्रयत्न करतो. आता हे एवढं मला या चौकाचं ABCDचं क्षेत्रफळ मिळालं. आयत काय ABCD, ABCDचं क्षेत्रफळ मिळालं. ओके. तो आता इथं मी जरा वेगळी नावं देतो, काहीतरी वेगळी नावं देतो आणि त्याला काय म्हणू, PQRD म्हणू याला. हा डी इथं आलाच आहे, PQRD.
PQRDचं कसं काढता येईल? ही संपूर्ण बाजू किती आहे? 35 आहे. पैकी ही किती आहे? 15. शिल्लक किती राहिली मग? 20 ना. म्हणजे PD किती आली? 20. बरोबर आहे. तशीच आता ही 20 आहे तर पुढची पण काय असणार आहे? 20 असणार आहे. तशी ही टोटल किती आहे? 40 आहे. 40 पैकी ही किती आहे? 20 आहे. तर मग राहिलेली किती? 20. म्हणजे हा झाला चौरस. ओके. सो चौरस तुम्हाला मिळाला. चौरस काय त्याचं नाव? PQRD. या चौरसाचा एरिया काढला आपण तर काय आला? 20 गुणिले 20 किती येईल मित्रांनो? 400 स्क्वेअर फीट. मग मला सांगा हा 400 वजा करावा लागणार आहे बाग काढायची तर, आहे का नाही? म्हणून बागेचे क्षेत्रफळ, बागेचा एरिया जर काढायचा असेल तर तो काय आला? किती आला? 1400 मधून 400 वजा करावे लागतील. सो माय डिअर फ्रेंड, याचा आन्सर असेल स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीट. चांगला होता का प्रश्न? लक्षात येते का? सो हे ऍप्लिकेशन आहे बघा, जे जे आपण, आणि फार अवघड नाहीयेत हे प्रश्न. खूप काहीतरी शोधून कुठून तरी खजान्यातून फॉर्म्युला काढला आणि सोडलंय नाहीये. काटकोन त्रिकोण आहेत म्हणून हे काय होतील, लंब टाकले असतील तर त्यांचं अंतर आपल्याला एक्झॅक्टली काढता येईल. ओके, समजतंय? तो ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला शेवटाकडे चाललोय आपण. एका नावेचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे आणि नदीच्या प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. तो प्रवाहाच्या दिशेने 20 मिनिटांमध्ये नावेने पार केलेले अंतर काढा. वन लाइनर क्वेश्चन, वन लाइनर क्वेश्चन. सो आता बघा, नेहमी आपण काय करतो, नावेचा वेग, तो नावेचा वेग काढला, एक्स पकडला. नावेचा वेग किती आहे? 15 किलोमीटर पर आवर. नदीच्या प्रवाहाचा वेग वाय, बोटचा वेग आणि इथं प्रवाहाचा वेग. वेग लिहितोय बरं का, वेग, बोटचा वेग किती? हा 3 किलोमीटर पर सेकंड, पर आवर, सॉरी. तो मला सांगा प्रवाहाच्या दिशेने काय होईल? दोन्ही वेगांची बेरीज होईल, ती किती होईल? 18 किलोमीटर पर आवर. पण आपल्याला 20 मिनिटाचं विचारलं ना प्रवाहाच्या दिशेने, म्हणून आता मला सांगा 18 किलोमीटर काय लिहिल मी? पर आवर म्हणजे किती? एक तास म्हणजे किती? पर 60 मिनिट. म्हणजेच काय, 60 मिनिटात त्या नाव किती अंतर जाते? 18 किलोमीटर. मला किती विचारलंय? 20 मिनिट. म्हणजे ह्याचा कितवा भाग? 1/3. ह्याचा 1/3 काढा, काय येईल? किंवा नसेल तर तिरकस गुणाकार करा. 1/3 केलं तर 1/3 ने गुणा, काय येईल? 6 किलोमीटर. या एका 20 मिनिटात 6, दुसऱ्या 20 मिनिटात 6 म्हणजे 12 आणि तिसऱ्या 20 मिनिटात 18 म्हणजे 60 मिनिटामध्ये. तो या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. समजतंय का? तो फार अवघड क्वेश्चन नाहीये. दिलेल्या डेटालाच आपल्याला कशा पद्धतीने रिअरेंज करायचंय आणि त्या पद्धतीने कसं आन्सर काढायचंय हे महत्वाचं. सांगा 30 मिनिटात किती जाईल? हे सोपं होतं. 30 मिनिटात, 30 मिनिटात हीच नाव प्रवाहाच्या दिशेने 30 मिनिटात किती जाईल? 9 जाईल. जर 18 जाते 60 मिनिटात तर 30 मिनिटात किती जाईल? 9, निम्मा होईल तो. एका टेनिसच्या मॅच मध्ये कदाचित ह्याच्यात दिलेलं जे आन्सर आहे ते आन्सर आणि हे थोडासा बदल आहे बघा, मी करेक्शन करतो इथं. एका टेनिसच्या मॅच मध्ये सेरेना, तिचा मुलगा, तिची मुलगी व तिचा भाऊ कोर्टवर खेळत आहे. त्यांच्यामध्ये दुहेरीची एक लढत सुरू झाली आहे. सेरेनाचा भाऊ, बघा दुहेरी म्हणजे इथं काय असणार आहे? नेट असणार आहे, बरोबर. इकडे एक व्यक्ती असणार आहे, इथं एक व्यक्ती असणार आहे, इकडे एक व्यक्ती असणार आहे, इकडे एक व्यक्ती, अशीच असते ना दुहेरी टेनिसची मॅच. आता कोण कोण आहे बघा? सेरेना आहे, तिचा मुलगा, तिची मुलगी आणि तिचा कोण आहे? भाऊ आहे. 4 जण खेळत आहेत बघा. त्यांच्यामध्ये दुहेरीची लढत आहे. सेरेनाचा भाऊ हा तिच्या मुलीच्या समोर पण नेटच्या विरुद्ध बाजूला खेळतोय. म्हणजे सेरेनाची मुलगी आपण इथं मांडली, मुलीच्या समोर खेळतो म्हणजे सेरेनाचा भाव इथं असणार आहे. ओके, नेटच्या विरुद्ध बाजूला खेळतोय पण सर्वात खराब खेळणारा खेळाडू आहे हा. काय आहे? खराब आहे. म्हणजे सेरेना एवढा भारी नाहीये आणि या दोघांपेक्षा पण काय एवढा चांगला खेळ नाही, म्हणजे खराब खेळणारा खेळाडू सेरेनाचा भाऊ. ओके, आता सर्वात चांगला खेळाडू व सर्वात खराब खेळाडू हे एकाच टीम मध्ये. तो इथं काय असणार आहे? सर्वात चांगला खेळाडू असणार आहे. सर्वात चांगला काय असणार आहे? खेळाडू. ओके, एकाच टीम मध्ये.
अजून काय दिले, ह्याच्या व्यतिरिक्त काय माहिती दिली आहे का? नाही. वाचा जरा. दुहेरीची लढत आहे, सेरेनाचा भाव हा तिच्या मुलीच्या समोर खेळतोय. तो आता दोन लोक मांडायची राहिली इथं, एक तर सेरेना आणि तिचा मुलगा. सेरेना इकडे पण येऊ शकते, इकडे पण. काय सांगितलंय का? नाही. आणि चांगला खेळणारा कोण आहे ह्याच्याबद्दल पण सांगितलं नाही. पण प्रश्न काय विचारलाय, सर्वात चांगला खेळाडू कोण. एवढं माहितीये की सर्वात चांगला खेळाडू इथे. तो सेरेनाचा भाऊ चांगला खेळाडू आहे का, तर हा तर निश्चितच नाहीये. सेरेनाची मुलगी आहे का, तर नाहीये, हे पण उत्तर नाहीये. आता दोन राहिले, एक तर सेरेना असेल किंवा दुसरं काय, तिचा मुलगा. आता दिलेल्या ऑप्शन मध्ये तुम्ही म्हणाल सर सांगता येत नाही, सेरेना असेल तर सेरेनाला टिक करू का? मी दिलेलं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. पण मला असं वाटतं तिच्या मुलाबद्दल इथं काय सांगितलंय का, तो किंवा मुलगा इथून रिजेक्ट केलाय का? म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे काय पाहिजे, सांगता येत नाही. लक्षात येते का? सांगता येत नाही. मी दिलेले जे उत्तर आहे ते 3 नंबरचं उत्तर दिले. कृपया सगळ्यांनी त्याच्यात करेक्शन करा. मी ह्याचं जस्टिफिकेशन पण देतोय या प्रश्नाचं, म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन असं आहे की सेरेनाच्या बद्दल सांगत असताना ती चांगली खेळाडू आहे की नाही हे मात्र सांगितलं नाही. सेरेनाची मुलगी ही चांगली खेळाडू नाही हे निश्चितपणे प्रूव्ह झालं, म्हणजे तिचा भाव आणि सेरेनाची मुलगी ही चांगली खेळाडू नाही. पण सेरेनाच्या मुलाबद्दल स्पेसिफिक सांगितलं नाही, तो वाईट खेळाडू आहे का चांगला आहे, किंवा तो अपोजिट बाजूला खेळतोय हे देखील सांगितलेलं नाही. तो या प्रश्नाचं उत्तर याचं बेस्ट ऑप्शन पाहिजे होता, सांगता येत नाही. येतंय लक्षात? सो उत्तरामध्ये करेक्शन करा, आन्सर की मध्ये ह्याच्यात करेक्शन आहे मित्रांनो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला 74 नंबरचा प्रश्न. पी ने क्यू पेक्षा जास्त गुण मिळवले. तो मांडताना काय करा, पी कोणापेक्षा जास्त आहे, क्यू पेक्षा जास्त आहे. आर ने एस एवढे गुण मिळवले, ह्याला जरा बाजूला मांडा, स्टार करा. टी ने यू पेक्षा कमी गुण मिळवले, हा पण स्टार करा. क्यू ने आर पेक्षा जास्त गुण मिळवले, क्यू ने आर पेक्षा जास्त, सो आर इथं मांडला. आता आर ने एस एवढे गुण मिळवले, आर आणि एस सारखे आहेत. बघा एक एक स्टेटमेंट कसं मी मांडतोय, आर आणि एस सारखा आहे. त्यानंतर क्यू ने आर पेक्षा जास्त गुण मिळवले, क्यू ने आर पेक्षा झालं. यू ने एस पेक्षा कमी गुण मिळवले, तो यू हा काय झाला, खाली झाला. लक्षात येते किती जण आहे, पी क्यू टी राहिलाय. तर टी ने यू पेक्षा कमी गुण मिळवले, सो टी अजून खाली आहे. ओके, सो आता काय राहिलंय का बघा, पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस आहे, टी आहे, यू आहे. ओके, सगळे झालेले. चौथ्या क्रमांकाचे गुण मिळवणारा विद्यार्थी असलेला पर्याय निवडा. हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा कोण, यू. समजतंय? तो दिलेला डेटा व्यवस्थित मांडून घेणं. बघा ह्या दोन गोष्टी मी नंतर मांडल्या कारण याचा रेलेव्हन्स लगेच काय लागत नव्हता. तो म्हणून ज्या ज्या गोष्टी मांडता येतात त्या पटकन मांडून घ्यायचा आणि मग कुठेतरी त्याला कंपेअर करायला आधार सापडला तर मग पुढे जायचं आपण. ओके, कळतंय? वरून खाली या, वरून खाली या. कसा फ्लो होतोय हे माहिती नाही, कदाचित खालून पण वर जावं लागेल. फ्लो कसा आहे त्याच्यावर आहे क्वेश्चन मधला. कसं असेल क्यू, आपल्याला काय विचारलंय, चौथ्या क्रमांकाचे गुण. चौथ्या क्रमांकाचे गुण विचारले. चौथा म्हणजे पहिल्या क्रमांकाचे गुण, म्हणजे खालून पहिलाच पकडता का तुम्ही? तुम्ही ज्यावेळेस वर्गात पहिला आला त्यावेळेस तुम्ही जर सांगायला गेला मी खालून मी पहिला आलोय, तर लोक विचारणार का खालून आलाय का पहिला? नाहीये. सो चौथा क्रमांक म्हणजे वरूनच आहे इथं अपेक्षित. तो ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर असेल. हा, आणि ऑप्शन क्यू पण नाहीये तिथे. ओके, नेक्स्ट. एक व्यापारी एका खुर्चीत 8% नफ्याने विकतो. जर त्याने ती मूळ किमतीच्या 1/3 दराने खरेदी केली आणि पूर्वीच्याच विक्री किमती एवढी विकली तर झालेल्या नफ्याची टक्केवारी किती असेल? आता मी नेहमी तुम्हाला काय सांगतो माहितीये का विद्यार्थ्यांना, मूळ खरेदी किंमत 100 पकडा म्हणतो, बरोबर. पण 100 पकडलं तर 100च्या 1/3 करणं किचकट कॅल्क्युलेशन होत आहे का ना, 33.33 आणि ते किचकट कॅल्क्युलेशन झाल्यामुळे मग काय करा, 100च्याच पटीतली अशी संख्या घ्या की ज्याला 1/3 करता येईल. 100च्या पटीत 200, 200ला 1/3 केलं तरी 66.66 येतं. 300 करा, तो खरेदी किंमत त्याची किती पकडली आपण, 300. आता ह्याच्यावर किती टक्के मिळवलं, 8%. मग ह्याचे 10% 30 आणि 1% 3, 8 त्रिक 24, 24 जास्त मिळाले.
किंवा ज्यांना नाही लक्षात आलं त्यांनी बिचाऱ्यांनी 24 काय 8 भागिले 8% म्हणजे हे करा, किती येईल 24 रुपये जास्त नफा मिळवला. म्हणजे सेलिंग प्राइस काय असेल मित्रांनो सांगा, सेलिंग प्राइस काय असेल, सेलिंग प्राइस काय असेल त्याची 24 जास्त असेल, तो सेलिंग प्राइस त्याची काय काढली आपण, नाही सेलिंग प्राइस वाढेल ना, अधिक 24 होईल, 324 रुपयाला तो विकेल पुढची. पण आता काय आहे की त्याने मूळ किमतीच्या 1/3 दराने खरेदी केली. सो नवीन सीपी जी असेल, नवीन सीपी त्याच्या 1/3 म्हणजे 1/3. 1/3 ला इंग्लिश मध्ये काय बोलला, इंग्लिश मध्ये इथं 1/3 बरोबर. 1/3 म्हणजे कितीला 100. जर नवीन सीपी स्टार केलेली ही 100 असेल तर किती आला त्याला फायदा, तो प्रॉफिट कितीचं झालं 224, तो प्रॉफिट झालं 224. आता इथंच आपला प्रश्न संपला नाही, टक्केवारी करायचं. सो पर्सेंटेज प्रॉफिट काढत असताना आपण काय करतो, झालेलं एकूण नफा तो झाला 224चा, खरेदी किंमत त्याची किती आहे 100, गुणिले ह्याला काय करणार 100, 100 ला 100 गेले 224%. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असेल. समजतंय सगळ्यांना, ऑप्शन 2 त्याचं उत्तर आहे. सो या पद्धतीने शेवटचे 5 प्रश्न बघूयात. संसदेतील 14 जागा 5 राजकीय पक्षांमध्ये विभागल्या जातात. कोणत्याही 2 पक्षाकडे समान जागा नाहीये, प्रत्येकाकडे किमान 20 जागा आहेत, म्हणजे कमीत कमी 20 आहेत. पण कोणत्या 2 पक्षाकडे सारखे आहेत का, 20 असेल तर पुढची कमीत कमी काय असायला पाहिजे, त्यापेक्षा तरी जास्त पाहिजे. तर तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला सर्वात जास्त जागा किती मिळू शकतात, तो किती पक्ष आहेत, 1 2 3 4 आणि 5. आपल्याला तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त जागा काढायच्या. मला सांगा, एक कंडिशन दिली आहे, कमीत कमी किती जागा मिळू शकतात, त्यापेक्षा कमी मिळू शकतात का, म्हणून सगळ्यात खाली जो आहे त्याला 20 जागा मिळाल्यात असं आपण अश्युम करू. कमीत कमीतच पकडावं लागतं. कोणत्याही 2 पक्षाला समान जागा आहे का, मग ह्याला 20 असेल तर अजून कमीनं किती द्यावा लागेल, 21च करावं लागेल ह्याला, बरोबर ना. हा 20 असेल तर हा 21, एक वाढवावं लागेल. जास्त वाढवलं तर वरचा कमी होईल, कारण वरचा कमी नाही करायचा, कारण याला सर्वात जास्त जागा मिळवायचे तिसऱ्याला. म्हणून या दोघांच्याच जागा किती झाल्या बघा, 41. टोटल जागा किती आहे 400. 400 मधून 41 जागा गेल्या तर शिल्लक किती राहतील, 400 आहे ना, हा 349. आता हे 349 जागा ऍडजस्ट करायच्यात ह्या 3 पक्षांमध्ये. ओके, म्हणून आपण काय करणार, 359 ला 3 ने भाग देऊन बघा, 3 एके 3, 3 एके 3, 2 राहिले, 3 7 21 आणि 2 जागा अजून शिल्लक राहतात. रिमाइंडर किती राहतो 2चा. बघा आता जर मला तिसऱ्या क्रमांकाला 117 आहे का, नाही दिला, तिसऱ्या क्रमांकाला 117 नाहीये. समजा 117 पेक्षा मोठा असेल, 22 तर येणार नाही, 119 येईल, कसं आहे, हा 3 9 27 बरोबर. 3 एके 3, त्यानंतर राहिले 3 एके 3, शिल्लक किती राहिले 2, 3 9 27 बरोबर. 119 आलाय. आता 119 आल्यानंतर पण जागा किती शिल्लक राहतात 2, बरोबर. तो तिसऱ्याला जर 119 पकडल्या तर पुढच्या ह्याला किती येईल 120 आणि दुसरा 121 आणि ह्या राहिलेल्या 2 किती आहेत 41, दोघांच्या मिळून किती आहेत 41. यांची बेरीज किती यायला पाहिजे 400 येते का बघा. 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 एक हातचा आला, 4 आणि 2 6 आणि 4 10, 401 येते. एक जागा जास्त वाढते, म्हणजे एक जागा ऍडजस्ट करावी लागेल. एक जागा ऍडजस्ट कशी करणार तुम्ही, म्हणजे हीच जागा काय करा, 119 आपण ह्या 3 नंबरला पकडले ना, त्यातनं कमी करा, 119 मधून कमी करा, 119 मधून किती येईल 118, ही 118 येईल आणि वरचे आहे तशाच पकडा, कारण मॅक्सिमम ह्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाहीत.
ही जर 119 केली ती गणित बिघडतंय. म्हणजे मॅक्सिमम हिथच लॉक होणार आहे 118ला आणि दुसरे किती 120 आणि यांची बेरीज करा किती होती आता ती मला सांगा. 8 आणि हे आलं 0 बरोबर. म्हणजे एक हातचा आला. 2 2 4 आणि 1 5 5 6 6 आणि 4 10 म्हणजे एक हातचा आला. तो 1 2 3 4 400. तो ही आहे ना ह्याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही. लक्षात येते. तो ह्याचा उत्तर काय पाहिजे ऑप्शन नंबर 2 118 येईल. 119 पकडले तर ते 400च्या वर जात आहेत. हे ऍडजस्टमेंटचा हे खेळ आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा 77. याच्यात थोडंसं मराठी ह्याच्यामध्ये सदोष पद्धतीचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. जे इंग्लिशमध्ये पण मी जरा थोडं वाचन. एका सुपर मार्केट साखळीने पुढील वर्षी वसंत ऋतूपर्यंत त्यांच्या दुकानामधून फळे आणि भाज्यासाठी पारंपरिक प्लास्टिक पिशव्या काढून म्हणजे रिप्लेस करायचा निर्णय घेतला आहे आणि मार्च पर्यंत 5P नावाचं एक प्लास्टिक आहे जे काय आहे कंपोस्टेबल आहे. ते काय होतं डिग्रेड होतं. एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी प्रत्येक बाबतीत कंपोस्टेबल पिशव्या वापरल्या जातील. यामुळे 134 दशलक्ष प्लास्टिक पिशव्या वाचतील जे दरवर्षी 500 टन प्लास्टिकचा कचरा करते. ओके. आणि फळे आणि भाज्यांच्या दुकानामधून त्या काढून टाकणारी ती पहिली राष्ट्रीय साखळी बनेल. तथापि आता बघा इथे लगेच काय केलंय सूर बदललाय. हे शब्द जरा थोडेसे हे करायचे. म्हणजे काय की एकदम प्लास्टिक कचरा करणाऱ्या बॅगा काढून काय करायच्या कंपोस्टेबल बॅगा टाकायच्या. बरोबर आहे. त्याने 500 टन कचरा काय होईल प्लास्टिकचा कमी होईल. पण काय सांगितलंय प्लास्टिकच्या पिशव्यांशी संबंधित समस्या आहेत ज्या कंपोस्टेबल पिशव्या बदलतील. बरोबर. इथं जरा ट्रान्सलेशन मध्ये गडबड झाली आहे. प्लास्टिक पिशव्या बदलण्याच्या योजनेला विरोध केला. आता बघा इथं प्लास्टिकच्या पिशव्यांशी संबंधित समस्या आहेत. आता इथं काय पाहिजे होतं की ज्या कंपोस्टेबल पिशव्या आहेत या कंपोस्टेबल पिशव्या ज्या आहेत यांच्याही काहीतरी समस्या आहेत. बरोबर. यांच्याही काहीतरी समस्या आहेत. त्यामुळे हे प्लास्टिक पिशव्या बंद करा ही जी योजना आहे या योजनेला काय केला पाहिजे विरोध केला पाहिजे. हाच प्रश्न मी जरा इंग्लिश मधून पण घेतो. अ सुपर मार्केट चेन इज टू रिमूव्ह द ट्रॅडिशनल प्लास्टिक बॅग फॉर लूज फ्रूट अँड व्हेजिटेबल फ्रॉम इट स्टोर बाय spring next year and 5P single use plastic bags by March, replacing them with compostable bag in each case. म्हणजे 5P पण रिप्लेस करायचे आणि प्लास्टिक पण रिप्लेस करायचे. काय त्याच्या जागेवर आणायचे कंपोस्टेबल बॅग आणायचे. ओके. ज्या काय होणार आहे कुजणार आहेत आणि त्यांचा कचरा होणार नाही. This will save 134 million plastic bags, the equivalent of 500 tons of plastic a year, and make this first nationwide chain to remove फ्रॉम द फ्रूट अँड व्हेजिटेबल जे काही विकणारी दुकानं असतील. हवेवर देर आर प्रॉब्लेम असोसिएटेड विथ कंपोस्टेबल बॅग्स. बघा हवेवर म्हणजे तथापि ते काय म्हणतात की कचरा करणाऱ्या बॅग आहेत त्यांच्या जागेवर काय आणायचंय कंपोस्टेबल बॅग आणायची. परंतु कंपोस्टेबल बॅगच्या संबंधित काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. ओके. ज्या तुमच्या प्लास्टिक बॅगला रिप्लेस करणार आहेत अशा कंपोस्टेबल बॅग मध्येच काय आहे ओरिजिनली काहीतरी प्रॉब्लेम आहेत. म्हणून हा जो काही प्लास्टिक बॅग काढून टाकून कंपोस्टेबल बॅग आणायचा आहे ही योजना आहे ह्याला काय करा अपोज करा. आता हे दिलेलं वाक्य तुम्हाला कळालं असेल. आता याच्यावरती प्रश्न बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्रेसेस द फ्लॉ इन द अबो आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट काय आहे हे खालचं आर्ग्युमेंट आहे. हवेवर पासून प्लास्टिक बॅगच्या जागेवर काय आणा कंपोस्टेबल बॅग आणा. पण कंपोस्टेबल बॅगला काय आहे अडचण आहे. म्हणून कंपोस्टेबल बॅग आणायची योजना काय करा रद्द करा. हे काय आहे तुमचं आर्ग्युमेंट आहे. या आर्ग्युमेंट मध्ये काय आहे फ्लॉ जो आहे तो शोधायचा आहे. तो खाली दिलाय ह्या 4 पैकी. आता तो चेक करा. इट डज नॉट एस्टॅब्लिश दॅट सेव्हिंग ऑफ 500 टन्स ऑफ प्लास्टिक इन अ इयर विल नॉट बी बेनिफिशियल. ओके. इट कन्सिडर्स ओनली वन अल्टरनेटिव्ह टू द प्लास्टिक बॅग. एकच अल्टरनेटिव्ह आहे असं नाही. आपल्याला काय कंपोस्टेबल बॅगच्या संबंधित बघायचे. इट अश्युम्स दॅट कंपोस्टेबल बॅग्स कॅन बी युज्ड फॉर द सेम रेंज ऑफ फूड्स आयटम्स ॲज अ प्लास्टिक बॅग. आता बघा हे शेवटचं वाक्य.
It fails to show that the problem associated with compostable bags would be as severe as those associated with plastic bag. हे त्याचं उत्तर आहे. खालचं दिलेलं जे आहे हे त्याचं स्टेटमेंट आहे, आर्ग्युमेंट आहे. कशाला विरोध करा? कंपोस्टेबल बॅगला. पण कंपोस्टेबल बॅगला विरोध करताना त्यांनी काही पुरावे दिलेत का? पुरावे काय दिले नाहीत. त्यामुळं या दिलेल्या आर्ग्युमेंट मध्ये काय आहे? फ्लॉ आहे. का फ्लॉ आहे? कारण कुठला पुरावा दिला नाही. आणि हा पुरावा प्लास्टिक एवढा मोठा आहे का? प्लास्टिक एवढा मोठा आहे का हे सांगणारा कुठलाच पुरावा नाही. म्हणून या दिलेल्या जे काही आर्ग्युमेंट आहे या आर्ग्युमेंट मधलं फ्लॉ काय आहे हे. आता बघा हे बाकीचं पण ह्याच्यात वाचलेलं सारखंच काहीतरी वाटतं, पण नीट प्रश्न वाचावा लागतो. दिलेले हे याला म्हणतात क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन. एक दोन प्रश्न मागच्या वेळेस पण दिसलेले आहेत. तुम्ही बघा राज्यसेवेचे मागच्या काही ह्याच्यामध्ये. आणि हे 66चा खेळ झालाय ना, जर हा नसेल जमत तर सोडून द्या. डोंट वरी, कारण 66 तुम्हाला काय करायचंय? क्वालिफाईंग आहे. सोपे सोपे प्रश्न हिट करा, जमून जाईल. 78 नंबरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक काय दिलाय? क्यू हा पी चा मामा आहे हे दर्शवणारी पर्याय निवडा. आता बघा क्यू कुठे दिलाय? नाही दिलाय. हा सगळ्या ऑप्शन मध्ये दिलाय क्यू. क्यू इथं दिलाय, क्यू इथं दिलाय, क्यू इथं दिलाय, क्यू इथं दिलाय. एकदा जरा चेक करून घ्या काय दिलंय. शेवटची लाईन मी बघा अख्खं सगळं मांडत बसत नाही. 4 दिलेले ऑप्शन सगळे मांडायला वेळ नाहीये. फार काही नाही बघा. अगदी 30 सेकंदात उत्तर कसं काढायचं ह्याची कला तुम्हाला शिकवतो. शेवटचं हे वाचा. एन गुणिले क्यू. एन गुणिले क्यू म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. म्हणजे एन ही कुणाची बहीण आहे? क्यूची. क्यूचं जेंडर इथं कळतंय का? मग क्यू हा मामा आहे हे कसं म्हणता येईल? हा ऑप्शन असेल का? सोडून द्या. इथं बघा एन मायनस क्यू. एन मायनस क्यू. ए वजा बी म्हणजे ए हे बी चा भाऊ आहे. म्हणजे एन हा क्यू चा भाव आहे. पण क्यू कोण आहे? मामा आहे, मामी आहे, काय आहे? काहीच कळत नाहीये. राहिलं हा क्यू वजा एन. क्यू वजा एन म्हणजे काय? ए वजा बी म्हणजे ए हा बी चा भाव आहे. म्हणजे हा याचं जेंडर झालं जेंट्स. थांबूयात आपण इथं जाऊ. क्यू प्लस एस. ए ही बी ची आई आहे म्हणजे क्यू ही आई आहे. हिचं जेंडर काय आहे? फिमेल आहे. तो मामा येईल का? तो एकच उत्तर आहे, सोडवायची गरज नाही मित्रांनो. तो जेंडर लोकेट करा तिथल्या तिथं. अदरवाइज हे सोडवायला गेलं तर 1 ते 1.5 मिनिट खाणार आहे तुमचं. ओके, तो प्रॅक्टिस याला लागेल. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न सेकंड लास्ट क्वेश्चन. कोविड महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये मुखपट्टीचा मुखपट्टी म्हणजे मास्कचे बॉक्स वाटप केले. महेश आणि अनिल हे या कामात सक्रिय होते. एकूण मुखपट्टीच्या बॉक्सची संख्या किती आहे? एन. एकूण किती संख्या आहे? एन आहे. जर महेशने किती हे केले? एन पेक्षा 10 बॉक्स कमी वाटले. म्हणजे जे एन आहे त्यापेक्षा 10 बॉक्स त्यांनी काय केले? कमी वाटले. आणि अनिलने एन पेक्षा 2 बॉक्स कमी वाटले. अनिलने किती वाटलेत? एन पेक्षा 2च बॉक्स कमी वाटले. ओके, आणि दोघांनी मिळून किती बॉक्स वाटलेत? एम प्लस ए. दोघांनी मिळून 11 पेक्षा कमी बॉक्स वाटप केले. ते दोघांनी मिळून काय केले? जे बॉक्स वाटलेत एन हे काय आहेत? 11 पेक्षा कमी आहेत. बरोबर आहे. तर एनची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. एनची संख्या दर्शवणारा बघा. जर सॉरी काहीतरी वाक्य राहिलंय का? हा, जर महेश व अनिल यांनी कमीत कमी एक बॉक्स हे केलाय, एक बॉक्सचं वाटप केले, दोघांनी मिळून 11 पेक्षा कमी बॉक्सचं वाटप केले, तर यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. काय येईल बघा. समजा आता ऑप्शन नुसार जातो मी. ऑप्शन घेतले तर काय उत्तर येऊ शकतं? 79. आता एनची संख्या हे करायची. आता बघा एन आपण जर पकडलं, एन हा पहिला हे घ्या 11 घ्या. समजा एन बरोबर 11 घेतला, तर एन जर तुमचा 11 असेल त्या केसमध्ये अनिल किती वाटतोय? महेश किती वाटतोय बघा.
महेश 1 वाटतोय. महेश किती वाटेल? बरोबर ना, n वजा 10 आहे. तर पहिला ऑप्शन घेतला, पहिला ऑप्शन तर काय होईल, 11 वजा 10 केलं तर महेश किती वाटेल? 1. त्यानंतर अनिल किती वाटेल? अनिल किती वाटेल? n वजा 2 म्हणजे 11 वजा 2 किती होईल? बरोबर. किती झालं हे? 9 आणि ओके, दोघांनी मिळून 11 पेक्षा कमी बॉक्सचे वाटप केले तर n ची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. बर, n वजा 10 नाही नाही नाही, n वजा 10 केल्यावर किती येईल हा? बरोबर ना, 11 वजा 10 केलं तर 11 वजा 10 केल्यावर 1 आला आणि 11 वजा 2 केल्यावर 9 आला. तर दोघांनी मिळून किती केलं बघा? 10. 11 पेक्षा कमी येतंय का? तर येतंय. ओके. आता हा एक n बरोबर 12 घेऊ. n जर 12 घेतलं तर किती येईल? 12 वजा 10 केलं तर महेश किती येईल? 12च्या केसमध्ये n जर 12 असेल तर सांगा. महेश किती येईल? 2 येईल. बरोबर ना? 12 वजा 10 2. अनिल किती येईल? 12 वजा 10. म्हणजे हे किती होतात? 10 आणि 2 12. पण दोघांनी मिळून 11 पेक्षा कमी वाटले. लक्षात येतंय का? म्हणजे 12 असेल का? 13 पण असणार नाही, कारण ते काय होईल, दोघं मिळून जास्त होतील, 11 पेक्षा जास्त. समजा n बरोबर 13 घ्या. 13 वजा 10 केलं तर किती येईल? महेशचे 3 येईल आणि अनिलचं किती येईल? 13 वजा 2 केलं तर 11. 11 आणि 3 14 होईल. पण दोघांची मिळून 11 पेक्षा कमी व्हायला पाहिजे. म्हणजे हा पण येणार नाही आणि पुढचं तर येणारच नाही. म्हणजे काय उत्तर येईल? 11. काय उत्तर दिलंय ह्याचं? 11 दिलंय बघा. लक्षात येतंय का? बघा 11 घेऊन काय उत्तर आलंय चेक करू. n बरोबर 11 घेतलं तर उत्तर काय येते बघा. हे वाक्य दिले, महेश हा n पेक्षा 10 बॉक्स कमी वाटतोय. n जर 11 घेतला तर 11 वजा 10 केलं तर महेश किती वाटेल? 1 वाटेल. आणि n बरोबर 11 घेतला तर अनिल किती वाटेल? 11 वजा 2 केलं तर 9. 9 आणि 1 केलं तर 10. आणि 10 हे 11 पेक्षा कमी बॉक्स होत आहेत. बाकी केसमध्ये 11 पेक्षा कमी नाही होत. म्हणून ह्याचं उत्तर काय पाहिजे? ऑप्शन नंबर. लक्षात येतंय का? तो लास्ट क्वेश्चन बघा. अतिशय जबरदस्त प्रश्न हा. बघा बरोबर, जे ऑनलाईन बघत आहेत त्यांना परत एक संधी देतो. 1 मिनिटाचा वेळ देतो आणि तुम्ही या 1 मिनिटामध्ये सोडवतायत का बघूया. टायमर इज शेवटचा. जे कोणी नंतर बघणार आहेत ते सर्वांसाठी. चला चला चला, 1 मिनिटामध्ये हा प्रश्न सुटतोय का? अशी जबरदस्त ट्रिक आहे. खाली त्रिकोटात प्रत्येक अक्षरांचा समूह एका विशिष्ट तर्कानुसार पुढील अक्षर समूहांशी संबंधित आहे. दिलेल्या पर्यायामधून समान तर्काचे अनुसरण करणारा पर्याय निवडा. काय येतोय? 1 येतोय. क्या आएगा आन्सर मेरे दोस्त? चला, वेळ झालाय, मी सांगतो. बघा, हे सोडवण्याची सगळ्यात भारी ट्रिक काय माहितीये का? सगळ्यांनी लक्ष द्या. याला नंबरिंग द्या. 1 2 3 4. काय झालंय बघा. आर चा नंबर किती? 3. एम चा नंबर 1. ओ चा नंबर 2 आणि हा किती आहे? ई 4. पुढे काय झालं? हा 4 पुढे आला. नंतर 3 2 1. इथं चेक करा. 1 2 3 4. एन म्हणजे काय? 3. के म्हणजे 1. नंतर 2 1. तेच झालंय. म्हणजे इथं परत 4 4 3 2 1. चेक करा. 1 2 3 4. हा काय आहे? 3. नंतर हा शेवटचा पण घेऊ शकतो आपण. 3 नंतर काय आलं? हा 1. 3 नंतर 1. पुढे 2 आणि 4. आता हा चेक करा. 4 3 2 1. सो इथंच फिक्स झाला. इथं चेक केलं तर बघा, 1 2 3 4. हा 3 आला. ती किती? 1. 2
हा हा नाही ना मॅच होत, नाही होत म्हणजे हा गेला. हा हा ए तसाच्या तसा ठेवला म्हणजे हा गेला. तर 1 2 ते उत्तर तर मिळालंय, पण आपण व्हेरीफाय करतोय की कसं हे वेगात करता येतं. समजा हा शेवटी असता तर कसं केलं असतं. आता बघा हा 3 घेतला अगोदर, 1 एच 2 इथं 2 नाही यायला पाहिजे ना. हा बरोबर 4 शेवटचा घ्या. एच किती नंबर आहे? 2 आहे. पण आपल्याला इथं 4 पाहिजे होता म्हणजे हा गेला. हा 1 2 3 4 हा तसाच ठेवला म्हणजे हा पण गेला. तो नंबरिंग जर केलं ह्याला, तर नंबर केल्यानंतर आपल्याला हे सोडवण्यासाठी जरा थोडंसं सोपं जातं. सो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असेल. सो थँक यू व्हेरी मच. इट वॉज होल अबाउट कॉम्प्रिहेन्सिव्ह CSAT टेस्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 56 to 80. Thank you.